जय शिवराय शेतकरी मित्रांनो। तर पीक विमा भेटण्यासाठी त्याचबरोबर आपले झालेले पिकाचे नुकसानाचा क्लेम करण्यासाठी जी पीक पाहणी करणे गरजेचे आहे, तर ती पीक पाहणी आपण अवघ्या 2 ते 5 मिनिटांमध्ये आपल्या मोबाईल फोनद्वारे कशाप्रकारे करू शकतो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर आपल्या पीक पाहणी करताना जर काही चूक झाली असेल किंवा ही पीक पाहणी दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी काय उपाय करता येणार आहे, कशाप्रकारे आपण पिकाची माहिती जी आहे तर ती अपडेट करू शकतो, आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आपण चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट जे आहे तर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याला दिल्या जातात। तर चला आपण आता ई पीक पाहणी करण्यासाठी सुरुवात करूया। सर्वप्रथम जर आपण ई पीक पाहणीचं ॲप जे आहे तर ते इन्स्टॉल केलं नसेल तर इन्स्टॉल करून घ्या, आणि ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं असेल तर त्याला अपडेट करून घ्या। ॲप्लिकेशन इन्स्टॉल किंवा अपडेट केल्याच्यानंतर त्याला पूर्णपणे जे परमिशन द्यायची आहे तर कॅमेरा परमिशन असेल किंवा लोकेशन, तर चला आपलं ॲप्लिकेशन इन्स्टॉल झालेलं आहे, त्याला ओपन करूयात। तर ओपन केल्याच्यानंतर सर्वात आधी आपल्याला अशा प्रकारे पेज दिसणार आहे। यामध्ये आपल्याला जे लोकेशन आहे तर त्यासाठी परमिशन द्यायची आहे, कॅमेरा परमिशन आणि मोबाईल फाईलची गॅलरीची परमिशन जी आहे तर ती द्यायची। त्यानंतर नेक्स्ट करा। आपला जो जिल्हा आहे तर तो आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। तर मित्रांनो, ॲप्लिकेशन पूर्वीसारखेच आहे, फक्त थोडाफार बदल झालेला आहे यामध्ये, तर तो आपण या व्हिडिओतून माहिती करून घेणार आहोत आणि सोप्या पद्धतीने ई पीक पाहणी जी आहे तर ती करणार आहोत। तर अशा प्रकारे येथे लॉग इन केल्याच्यानंतर किंवा जिल्हा निवडल्यानंतर शेतकरी लॉग इनवरती क्लिक करा, आणि आपण यापूर्वी जो मोबाईल नंबर दिलेला होता किंवा ज्या मोबाईल नंबरने आपण या ॲपवरती पीक पाहणी केली होती तर तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। तर मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर नेक्स्ट करा, आणि इथे त्या मोबाईलवरती जितके खातेदार आपण रजिस्टर केलेले असतील तर ते निवडायचे आहे। जर एकापेक्षा जास्त असतील तर ते जास्त दिसणार आहे, आणि प्रत्येकासाठी वेगळा मोबाईल नंबर वापरला असेल तर प्रत्येक वेळेला आपल्याला जो मोबाईल नंबर आहे तर तो चेंज करावा लागणार आहे। त्यानंतर खाली दिलेला जो 4 अंकाचा संकेतांक आहे तर तो टाकण्यासाठी देखील या ठिकाणी जर माहीत नसेल तर संकेतांक विसरला यावरती क्लिक करा, म्हणजे आपला जो मोबाईल नंबर आहे रजिस्टर केलेला असेल आणि तिथे जे 4 अंक आहे तर ते दिसणार आहे। त्यानंतर आपल्याला पुढे जा बटनावरती क्लिक करायचं, किंवा जो ॲरो आहे हिरवा त्यावरती क्लिक करून या अशा प्रकारे आपण नवीन पेजवरती येणार आहोत। तर यामध्ये आपल्याला पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यामध्ये जो व्यक्ती आहे ज्याच्या नावाने आपल्याला, म्हणजे ज्याच्या नावे क्षेत्र आहे त्याच्या नावाचा जो खाते क्रमांक असेल, खाते क्रमांक हा ऑलरेडी या ठिकाणी दिसत असतो। जर प्रथमच आपण ही पीक पाहणी करत असाल तर 7/12वरती बघून घ्या। तर या ठिकाणी खाते क्रमांक आणि गट नंबर जो आहे तर तो टाकायचा आहे। त्यानंतर आपलं क्षेत्र संपूर्ण जे आहे तर ते येणार आहे। त्यानंतर पोट खराब असेल तर पोट खराब अगोदर आपण नोंदवून घ्या। त्यानंतर आपला जो हंगाम आहे तर हंगाम या ठिकाणी सिलेक्ट करायचा। पिकाचा प्रकार कसा आहे, मिश्र पीक आहे, म्हणजे एकापेक्षा जास्त पिके एकत्र केलेले आहे का, तूर सोयाबीन असेल किंवा इतर पिके असतील, तर आपलं एकच पीक आहे त्यामुळे आपण इथे एकच सिलेक्ट करणार आहोत। तर पीक कोणतं आहे तर फळपीक आहे का, पीक या ठिकाणी सिलेक्ट करायचं। पिकाचे नाव कुठले आहे, मका, कापूस, सोयाबीन, तर या ठिकाणी मका आपण सिलेक्ट करणार आहोत। आता महाराष्ट्रामध्ये साधारण धान्यासाठीचीच मका लागवड केली जाते, त्यामुळे मका धान्यासाठी या ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट केलं आहे। क्षेत्र किती आहे तर 1 एकर। आता या ठिकाणी क्षेत्र भरताना चुकी करू नका, क्षेत्र हे 0.40 अशा प्रकारे भरून घ्या। त्यानंतर सिंचनाचा स्रोत काय असणार आहे तर विहिरीद्वारे आपण विहिरीचं पाणी वापरतो। त्याचबरोबर पाणी कोणत्या पद्धतीने देतात तर प्रवाही सिंचन आपल्याकडे जे असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे, ठिबक सिंचन असेल तरी। यानंतर आता बरेच सारे शेतकरी या ठिकाणी चूक करतात, तर ही जी डेट द्यायची आहे लागणीची, तर ही पीक विमा भरताना आपण जे हमीपत्र दिलं त्यावरील जी डेट दिली तर तीच डेट या ठिकाणी टाका। त्यानंतर आपल्याला इथे हो किंवा नाही खाली ऑप्शनवरती क्लिक करायचे माहिती मिळवण्यासाठी, आणि नेक्स्ट बटनावरती पुढे जा बटनावरती क्लिक करायचे। तेव्हा आपल्याला पुन्हा एकदा जर आपलं लोकेशन ऑन नसेल तर लोकेशनची परमिशन मागितली जाईल। थोडासा वेट करायचा आहे किंवा वाट बघायची आपल्याला ठिकाणी, कारण जे ॲप्लिकेशन आहे तर ते प्रत्येक वेळेस लोडवरच सुरू असतं। तर अशा प्रकारे आता फोटो काढण्यासाठी ऑप्शन आलेले आहे, तर या ठिकाणी 2 फोटो घ्यायचे मित्रांनो। आता बरेच सारे शेतकरी एकच फोटो क्लिक करणार आणि सबमिट करणार, तर आपल्याला 2 फोटो जे आहेत तर ते वेगवेगळ्या अँगलमध्ये घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे एका फोटोवरती क्लिक करा। या ठिकाणी आपल्याला एक एरर दाखवतील किंवा सूचना देतील, तर या सूचनेवरती ठीक आहे ते सांगतील की या ठिकाणी आपण पूर्वी ज्या ठिकाणी नोंद केली होती त्या ठिकाणाहून इतक्या अंतरावरती दूर आहात। तर त्यानंतर आपण ठीक आहे ऑप्शनवरती क्लिक केल्यावर आपला पिकाचा फोटो या ठिकाणी घ्यायचा आहे। आपण मकाचा फोटो जो आहे तर त्या ठिकाणी क्लिक केलेला आहे।
तर त्याचं लोकेशन आपण बघू शकता, रेखांश अक्षांश त्या ठिकाणी आलेलं आहे. आता दुसरं जे छायाचित्र घ्यायचं आहे किंवा जो फोटो घ्यायचा आहे तर त्यावरती क्लिक करा. पुन्हा एकदा आपल्याला त्याच पिकाचा त्याच ठिकाणावरील फोटो जो आहे तर तो घ्यायचा आहे, फक्त थोडासा डिफरंट अँगलने. जर समजा आपण डावीकडील फोटो घेतला तर दुसऱ्या फोटोमध्ये उजव्या साईडने घ्या. अशा प्रकारे जो फोटो आहे तर तो त्याच पिकाचा त्याच जागेवरील घ्यायचा. तर बरेच सारे शेतकरी या ठिकाणी गडबड करतात, एकच फोटो घेऊन सबमिट करतात आणि जे ई पीक पाहणी तर ती सबमिट होत नाही. त्यामुळे आपल्याला दुसरा फोटो काढणं जे आहे तर ते यावेळेस अनिवार्य केलेलं आहे. तर जो फोटो आहे तर तो काढायला कोणी विसरू नका. त्याचबरोबर आता दुसरे पीक कशाप्रकारे सिलेक्ट करायचे हे देखील मी आपल्याला पुढे दाखवतो. त्याआधी आपण हा जो फोटो आहे तर तो एकदा फोटो काढून घेऊयात. फोटो काढण्या अगोदर जे शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आले आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याला दिले जात असतात. तर फोटोवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा तोच एरर आहे. ठीक आहे, या ऑप्शनवरती क्लिक करा. दुसऱ्या अँगलने जो फोटो आहे तर तो घ्या. छायाचित्र क्लिक झाल्याच्या नंतर आता खाली जी बरोबरची खूण आहे त्यावरती क्लिक करा. आपली भरलेली संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसणार आहे. वरील सर्व पिकाची माहिती योग्य असून जे हमीपत्र आहे थोडक्यात तर त्या ठिकाणी क्लिक करा आणि जतन करा. तर बघू शकता आपण पिकाची माहिती व्यवस्थित पद्धतीने अपलोड झाली. अशाच प्रकारे आपल्याला अजून एक पीक जे आहे तर ते ॲड करायचे आहे. तर ते पीक ॲड करताना आपण जी पूर्वीची माहिती अपलोड केली तर ती व्यवस्थित अपलोड केली याची खात्री करून घ्या. माहिती अपलोड झाल्याच्या नंतर परत एकदा आपल्याला रिटर्न होमवरती क्लिक केले जाईल. त्यानंतर परत पीक माहिती नोंदवा या ठिकाणी क्लिक करा आणि शेतकरी न बदलता आपल्याला त्या ठिकाणी जशा पद्धतीने आपण सुरुवातीला माहिती भरली ती त्याच पद्धतीने खाते क्रमांक गट क्रमांक सिलेक्ट करून घ्या. उर्वरित जी क्षेत्र असेल तर ते क्षेत्र आपल्याला या ठिकाणी शो करणार आहे. त्यापैकी आपल्याला किती क्षेत्र आहे या पिकाच्या खाली भरायचं आहे किंवा या पिकामध्ये द्यायचं आहे तर ते आपण देऊ शकता. जर आता 91 गुंठे असेल तर त्यामध्ये आपण 20 गुंठे तूर, 20 गुंठे भुईमूग अशा प्रकारे देखील या ठिकाणी भरू शकता. तर पुढचे पीक निवडण्यासाठी देखील म्हणजे आता हे दुसरे पीक आपण सिलेक्ट करत आहोत तर यामध्ये परत तिसरे किंवा चौथे पीक ॲड करण्यासाठी देखील सेम प्रोसेस असणार आहे. सेम फोटो किंवा छायाचित्र घ्यायचे आहेत. त्यानंतर आपली माहिती जी आहे तर ती व्यवस्थित पद्धतीने अपलोड करा आणि वरच्या साईडला बेल आयकॉनच्या खाली पिकाची माहिती पहा या ऑप्शनवरती क्लिक करून आपण जी माहिती भरलेली आहे किंवा दिलेली आहे तर ती माहिती बघू शकता. 48 तासाच्या आत ती माहिती आपण एडिट करू शकता. त्यामध्ये काही जो बदल आहे तर तो आपण करू शकतात. तर माहिती कशी वाटली खाली कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. धन्यवाद.